नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी, त्यामध्ये घटक 1 भाषा विज्ञान बघतोय आपण. आणि क्लास सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये आम्ही भरपूर तुम्हाला मॉक टेस्ट देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ सुद्धा घेण्यात येणार आहे. PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाच्या पेपरचं निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे. तसंच पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. नेट सेट परीक्षा पास करण्याकरता हा क्लास तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पण लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि हा क्लास जॉईन करा. आवाज येते ना माझा? आपल्याला आज भाषा विज्ञान बघायचंय. ठीक आहे, तर भाषा विज्ञान आवाज येतो ना माझा तुम्हाला? भाषा विज्ञान सुरू करण्यापूर्वी आपण भाषा म्हणजे काय बघूया. ठीक आहे, भाषा कशाला म्हणतात? तर आपल्याला आपण म्हणतो आपण भाषा कशासाठी उपयोग करत असतो की आपले विचार एकमेकांना म्हणजे आदान प्रदान करण्यासाठी, आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो. त्या जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात निर्माण होणारी भावना लिहून किंवा बोलून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवते तेव्हा त्याला भाषा असं म्हणतात. परंतु यामध्ये कोणी माहिती म्हणजे माणसाची भाषा फक्त मानवच समजू शकतो आणि बहुतेक प्राण्यांची भाषा समजू शकतात. तथापि एक गोष्ट अशी आहे की मनुष्य आणि प्राणी दोघेही एकमेकांचे हावभाव समजू शकतात. ठीक आहे, प्राण्यांची भाषा वेगळी असते, आपली भाषा वेगळी असते. आपण लिखित पद्धतीने किंवा मौखिक पद्धतीने भाषेचा वापर करत असतो. आता भाषेची व्याख्या, याच्यात जास्त व्याख्या दिलेल्या नाही आहेत, त्याचा PDF मी पुन्हा पाठवते तुम्हाला. तर भाषा हा संस्कृत मधील भाष या शब्दापासून बनलेला आहे. तर भाषेबद्दल अनेक व्याख्या केल्या आहेत, पण अशी कोणती एक विशिष्ट व्याख्या अजून तरी केली गेलेली नाही. तर प्रत्येक जण सभोवतालच्या परिस्थितीनुसार भाषेची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत असतो. कलियुगात विद्वान पंडित विचार किंवा अनुभव प्रकट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना भाषा संबोधायची असे म्हणत. तर सामान्यतः तोंडाद्वारे बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा उल्लेख भाषा म्हणून केला जातो. परंतु बोलले जाणारे सर्व शब्द हे भाषेमध्ये समाविष्ट होत नाही, कारण त्यातील बऱ्याचशा शब्दांचा वापर हा फक्त आपण बोली भाषेसाठी करत असतो. कारण जेव्हा आपण लिखित असतो तेव्हा एक प्रमाण भाषा असते आणि बोली भाषेसाठी आपण जास्त भाषेचा शब्दांचा वापर करत असतो. त्यासाठी भाषेने काही नियम व अटी घालून दिलेले आहेत, त्याला व्याकरण असं म्हणतात. है ना, व्याकरणामध्ये म्हणजे एक नियमावली असते, नियम आणि अटी असते, त्यानुसार आपण ज्या भाषा वापरत असतो त्याला व्याकरण किंवा ग्रामर असं म्हणतात. भाषेचे महत्व, माणसाने आत्मसात केलेला सर्वात महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे भाषा होय, ज्याच्या माध्यमातून माणसाने विविध प्रकारचे आविष्कार आणि वैचारिक प्रगती केली आहे. त्यामुळेच माणूस या सृष्टीतील एक बुद्धिमान प्राणी ओळखला जातो. भाषेला लिपीसारखे वरदान मिळाल्याने भाषा आज स्थायी रूपात अस्तित्वात आहे ना. भाषा आता आपण लिखित स्वरूपात लिहितो म्हणून ती स्थायी स्वरूपात आहे.
बोली भाषा ही स्थायी स्वरूपात राहत नाही. आपण लिखित साधने म्हणजे मुद्रित साधनाद्वारे ती आपण स्थायी स्वरूपात ठेवू शकतो. आता भाषेची उत्पत्ती कशी झाली? तर ऋषी मुनींची भाषा असलेल्या संस्कृत मध्ये भाग हा शब्द आणि या शब्दावरून भाषा हा शब्द घेतला गेला. तुम्हाला सांगू, संस्कृत ही केवळ आपल्या भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. त्यातील भाग या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो. ते मला असं वाटते भाष पाहिजे तिथे भाग झालेला आहे. ठीक आहे. तर पॅलिओलिथिक काळात लोकांनी पहिल्यांदा भाषा लिहायला सुरुवात केली. आता पॅलिओलिथिक म्हणजे काय? तर पाषाण युग है ना. पाषाण युगामध्ये पहिले सांकेतिक भाषा होती, म्हणजे सुरुवात तिथूनच झाली. संकेताद्वारे त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांच्या तोंडातून एक एक मूलध्वनी निघत होते. मग त्या संकेत भाषानुसारच मग एक एक त्या भाषा अक्षर शब्द ते प्रगत होत गेले. ठीक आहे. तो सुरुवात तिथून झालं असं पण म्हटलं जातं. पॅलिओलिथिक म्हणजे पाषाण युग. भाषेचे प्रकार. तर पृथ्वीवर जवळजवळ 12 लाखांच्या सजीवांच्या जाती असल्याचा अंदाज आहे. तर प्रत्येक जात आपल्या जाती संबंधातील सजीवांशी संवाद साधण्यासाठी कोणत्या ना कोणत्या भाषेचा वापर करतोच. त्यामध्ये 3 भाषांचा समावेश होतो. त्या खालील प्रमाणे. एक आहे मौखिक म्हणजे ओरल लँग्वेज. मौखिक भाषेमध्ये तोंडाद्वारे निघणाऱ्या ध्वनीचा समावेश होतो. जेव्हा मानवी अस्तित्व निर्माण झाले तेव्हाच या भाषेचा जन्म झाला. सर्व सजीव जन्म झाल्यापासूनच बोलण्यास सुरुवात करतात. ते जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो बोबडे बोलतो आणि कालांतराने परिस्थितीनुसार स्पष्ट बोलू लागतो. अशा प्रकारे ती मौखिक भाषा. सुरुवातीला एखादं अक्षर, मग शब्द, मग वाक्य असं तयार होत असतात. लेखी भाषा. लेखी म्हणजे रिटन लँग्वेज, जी आपण लिखित स्वरूपात करत असतो. तर लेखी भाषेचा वापर आजवर फक्त मानवानेच केलाय असं पाहण्यात आलंय. जेव्हा कोणी श्रोतासमोर नसेल तेव्हा संवादासाठी आपण लेखी भाषेचा वापर करत असतो. परंतु लेखी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाची गरज असते. यामुळेच आपल्या शालेय पाठ्यक्रमात काही भाषा विषय समाविष्ट केले आहेत. लेखी भाषा शिकण्यासाठी शाळेत गेलं पाहिजे असं काही बंधन नाही, पण भाषेचा अभ्यास करणे बंधनकारक असतं. जर भाषेचा अभ्यास असेल तरच तो लिखित स्वरूपात तो लिहू शकतो. आपल्या ज्या भावना आहेत तो लेखी स्वरूपात लिहू शकतो. आता सांकेतिक भाषा म्हणजे साइन लँग्वेज. तुम्हाला लहान मुले किंवा लहान मुले किंवा मुली लोक बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. तर संकेतामध्ये डोळे, जीभ, कान, हात, पाय अशा मानवी अवयवांचा समावेश होत असतो. ठीक आहे. ही सांकेतिक भाषा. कधी कधी आता आपण सिग्नलवर राहतो तेव्हा प्रत्येक वेळेला तोंडाने सांगत नाही की हिरवा लाईट कशासाठी आहे, लाल लाईट कशासाठी आहे, पिवळा लाईट कशासाठी आहे. ती तो एक संकेत असतो है ना. त्या संकेतानुसार आपल्याला थांबायचं आहे, जायचं आहे है ना. तर हे आपल्याला सांकेतिक भाषेनुसार कळत असतं. ठीक आहे. तर त्यामुळे कधी कधी असं एकमेकांना हातवारे करून पण सांगायचं आहे, तेव्हाही आपल्या मानवी अवयवांचा पण समावेश होत असतो. तर भाषेचे किती प्रकार सांगितले आपल्याला? एक सांकेतिक भाषा, लिखित भाषा आणि मौखिक भाषा. ठीक आहे. आता भाषा कोणकोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? विविध भाषा लिहिण्यासाठी विविध लिपींचा वापर केला जातो. जसे मराठी व हिंदी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी, इंग्रजी भाषा लिहिण्यासाठी रोमन लिपी वापरतात. तसेच लिपीचा थेट संबंध लेखी भाषा प्रकाराशी आहे. म्हणून लिपीचं एक वेगळं महत्व आहे. तर आपले विचार लिखित स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिपी मोलाची भूमिका बजावत असते. लिपीचा वापर केव्हा केला जातो? लिखित स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या काही लिपी आहेत. देवनागरी. देवनागरी लिपी कुठली आहे? मराठी, हिंदी, नेपाळी, संस्कृत या देवनागरी लिपी आहे. रोमन, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यांना रोमन लिपी असं म्हणतात. पंजाबी भाषेला गुरुमुखी,
आणि फारशीमध्ये उर्दू, अरबी, फारशी या लिपी येतात. आपली देवनागरी लिपी ओळखायचं म्हटलं की अक्षरांना अशी लाईन असते. आपण जेव्हा लिहितो मराठी, हिंदी, नेपाळी, संस्कृत या भाषा लिहित असताना प्रत्येक अक्षरावर अशी लाईन असते, ठीक आहे, रेष असते. त्यावरून देवनागरी लिपी ओळखायची. आता भाषेची उत्पत्ती. तर प्राचीन काळापासून भाषेच्या उत्पत्ती संबंधी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. तर आपले वेद, बायबलचा जुना करार, इतर देशातील धर्माविषयक लेखन यातून भाषेच्या उत्पत्तीविषयी विचार थोड्या प्रमाणात झालेला दिसतो. तर 18व्या शतकापूर्वी भाषा ही ईश्वर निर्मित असल्याची बहुतेक अभ्यासकांची खात्री होती. नंतरच्या काळात भाषेच्या उत्पत्ती संबंधी भाषाशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली. त्यामध्ये ब्रासेस, कॅडिलॅक, रुसो, हर्डर, ग्रीम, राये, डार्विन, हम्बोल्ट, रेनन, जेस्परन्स, मॅक्स मुलर, गायगर, स्पेन्सर इत्यादी भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्ती संबंधी चर्चा केलेली आहे. भाषेच्या उत्पत्ती संबंधी भरपूर चर्चा झालेली आहे, मतभिन्नता पण खूप झालेली आहे. ठीक आहे. तर भाषेची उत्पत्ती, तर पहिले सुरुवातीला 3 उत्पत्ती त्यांनी सांगितल्या. एक ईश्वर निर्मिती पहिली सांगितली आहे, ईश्वर निर्मिती, समाज निर्मिती पण सांगितली आहे. तर पहिली आहे भाषा ही ईश्वर निर्मित असावी. या उपपत्तीला देवी सिद्धांत म्हणून संबोधले जाते. तर काही धर्मग्रंथात भाषा ही ईश्वर निर्मित असल्याची वर्णने आहेत. धर्माच्या बहुतेक ग्रंथात उत्पत्ती कांडात विश्वातील यचयावत वस्तू उत्पन्न करताना ईश्वराला अनेकत्वाची ऐच्छत्य बहुस्याय इच्छा झाली व त्याने प्रत्येक वस्तू आपला अंश घातला व सर्व सृष्टीची उभारणी केली असं म्हटलंय. म्हणजे काही शास्त्रज्ञांनी म्हटलंय की जी आपली भाषा निर्मिती कोणी केली आहे ही देवी सिद्धांत आहे आणि त्यांनी आपला अंश घातला आणि सृष्टीची उभारणी केली आहे. बृहस्पती प्रथम वाचो अग्रम यथम प्रयत नामधेय दधाना या वचनाप्रमाणे म्हणजे ईश्वराने सर्व वस्तू प्रथम निर्माण केल्या व त्यांना नावं दिली. तसेच वाणीस देवांनी निर्माण केले आणि सर्व प्राणी तीच वाणी बोलतात. त्यामुळे भाषेचे मूळ ध्वनी ईश्वरानेच निर्माण केला अशी धारणा. तर संस्कृत भाषेच्या व्याकरणकाराची पाणिनीची 14 सूत्रे शंकराच्या डमरूतू मधून निघाल्याचे सांगितले जाते. म्हणजेच ईश्वर निर्मित असल्यासारखं की शंकराच्या डमरू मधून पाणिनीची 14 सूत्रे निघाल्याचं सांगितलं जातं. ऐतरेय आरण्यकात वाणीच्या उत्पत्तीचे वर्णन ख्रिस्ती मताप्रमाणे आदिमानव जो ऍडम ईश्वराचा पुत्र असे असून ईश्वराने सर्वांग परिपूर्ण भाषा त्यांच्यासाठी निर्माण केली. पृथ्वीवरील धुळीच्या कणांपासून त्यांचे शरीर तयार करून त्याला जीवितसार ओतले. म्हणजेच ईश्वराच्या इच्छेनेच विश्व निर्माण झाले असे बायबलच्या उत्पत्ती कांडातही लिहिले आहे. तर कॅथॉलिक ख्रिस्ती मतानुसार हिब्रू ही सर्व भाषांची जननी असून ती ईश्वर निर्मित आहे. तर बौद्ध लोकांच्या म्हणण्यानुसार पाली ही ईश्वर निर्मित आहे आणि तिच्यापासून इतर भाषा निर्माण झाल्या. जैन मतानुसार अर्धमागधी ही सर्व जीवांची भाषा असून महावीराने तिला देववाणीचे सामर्थ्य दिले. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून भाषा ईश्वर निर्मित आहे ही उपपत्ती पटण्यासारखी नाही, कारण अजूनही ईश्वराचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. जर भाषा ईश्वरानेच निर्माण केली असेल तर ती सर्व मानवाकरता एकच असायला पाहिजे. अन्य प्राण्यांची भाषा जशी एकरूप आहे तशीच मानवाचीही असायला हवी होती. श्रद्धा व अनुमानावर आधारलेली ही उपपत्ती शास्त्रीय बैठकीवर टिकू शकत नाही. तेव्हा ध्वनी निर्मितीचे साधन ईश्वराने निर्माण केले असे म्हणता येत नाही, पण संपूर्ण भाषा ईश्वराने निर्माण केली हे मान्य होणार नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते की भाषा ही ईश्वर निर्मित आहे. मग त्यांनी म्हटलं ईश्वर निर्मित असेल तर सर्वांच्या भाषा सारख्या असायला पाहिजे किंवा मानव आणि प्राणी या सर्वांना एकच भाषा असायला पाहिजे. ठीक आहे, मानवांना सारखंच तयार केलंय, नाक, डोळे, हात, पाय, अवयव सारखंच केलेलं आहे. मग भाषा सुद्धा
ही पण तशीच असायला पाहिजे, सारखीच असायला पाहिजे, पण तसं नाही आहे. सर्वांच्या भाषा या कशा असतात, वेगवेगळ्या असतात. म्हणून भाषा ही ईश्वर निर्मित नाहीये, हे मानलं गेलेलं नाही. पण काही शास्त्रज्ञांनी आपले विचारवंतांनी आपले विचार मांडलेले आहेत. आता भाषा राजनिर्मित आहे असं काही जण म्हणतात. तर भाषा ईश्वर निर्मित असावी हे मत मागे पडल्यानंतर, आता ईश्वर निर्मित आहे हे मत मागे पडलंय. आता काही जण म्हणत आहेत की भाषा ही राजनिर्मित आहे. तर उत्पत्ती संदर्भात दुसरी उपपत्ती मांडण्यात आली. सृष्टी उत्पन्न झाल्याबरोबर मानवांचा जो आद्य समाज तयार झाला, त्या समाजाने सभा भरवून त्यांच्या नेत्याने म्हणजे राजाने व्यवहाराच्या सोयीकरता काही शब्दांचा समूह तयार करून काहीतरी नियमाने ते समूह बांधून भाषेसंबंधी आरंभ केला असावा असे मत मांडण्यात आले. परंतु भाषेच्या बाबतीत राजाला कोणत्याही रूढी निर्माण करता येत नाही. शब्दाचा संकेत निर्माण करणे ही एक प्रकारची रूढीच आहे आणि अशा प्रकारच्या रूढी राजा निर्माण करू शकत नाही. तर धर्माच्या किंवा राजकीय रूढी निर्माण करता येतील, पण भाषेच्या बाबतीत धार्मिक व राजकीय सत्ता लंगड्या पडतात. भाषा ही स्वय असल्याने भाषेच्या वापराबाबतीत नियम करणे कठीण आहे. मी म्हणजे राज्य अशी फ्रान्सच्या राज्यात 14व्या लुईची धारणा होती. भारतातही अनेक राजे होऊन गेले, पण कोणत्याच राजाने भाषेबाबत रूढी किंवा नियम तयार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भाषा राजनिर्मित असावी ही उपपत्ती खरेपणाच्या कसोटीला कमी पडते. म्हणजे ही भाषा राजा निर्मित पण नाही आहे, कारण की प्रत्येक राजा आपापलीच भाषा अस्तित्वात ठेवेल तर मग तिथे वेगवेगळ्या प्रांतातले लोक येत असतात. मग सगळ्यांना आपापल्या भाषा विसरावं लागेल आणि म्हणून ही रूढी यांना हा अधिकारच नव्हता राजांना. त्यामुळे राजाने भाषेबाबत कोणत्याच रूढी आणि नियम केल्याचे आपल्याला दिसत नाही. एकदा वाटल्यास तो एका राज्याबाबत नियम तयार करू शकतो, पण भाषेबाबत नियम तयार करू शकत नाही. आता भाषा समाज निर्मित आहे का, तर भाषेच्या उत्पत्तीबाबत तिसरे मत म्हणजे भाषा समाज निर्मित असावी असे आहे. तर मानवाने काही ध्वनी निर्माण केल्यानंतर त्या ध्वनींना काही अर्थ देण्याचे काम समाज करू शकतो. काही ध्वनी निर्माण झाल्या आणि त्याला अर्थ, काही ध्वनीला अर्थ देण्याचं काम हा समाज करू शकतो, कारण ध्वनी उत्पन्न झाल्यावर त्या ध्वनींना संकेत दिले जातात. त्या संकेतांना समाज मान्यता असते व त्यानंतर समाज व्यवहार होत असतो. म्हणजेच ध्वनी संकेतांना मान्यता देणे ही भाषा उत्पत्तीच्या मुळाशी असलेले कार्य समाज पार पाडित असतो. भाषा समाज निर्मित असल्याचे मत विचारवंत रुसो यांनी मांडलेले आहे. हे पण एक लाईन लक्षात ठेवायची, काही ज्या ओव्या तर लक्षात ठेवायचा की भाषा समाज निर्मित असल्याचे मत कोणी मांडलेले आहे, रुसो यांनी मांडलेलं आहे. तर समाजातील घटकांची परस्पर संमती ही जशी सामाजिक व्यवस्थेच्या किंवा समाजधारणेच्या प्रत्येक बाबतीत आवश्यक आहे, तशी भाषेच्या बाबतीतही आवश्यक आहे. पण भाषा मुळात अस्तित्वात नसताना आद्य मानव समाजाला भाषेची जरुरी का लागावी हे समजत नाही. तसेच समाजाने भाषेबाबत नियमावली करून लोकांनी तसे बोलावे अशी सक्ती होऊ शकत नाही. म्हणजे भाषेवरून नियमावली होऊ शकते म्हणून समाजाने एकत्र येऊन अथवा त्यांच्या प्रामुख्याने नियम तयार करून भाषा निर्माण केली हे मतही बरोबर नाही. म्हणजे भाषा नेहमी स्वतःच वाढते आणि इतरांच्या नियंत्रणात तिचा विकास होत नाही. म्हणजे भाषा कोणी निर्माण केली याविषयीचा मतांचा अभ्यास केल्यानंतर भाषेची उत्पत्ती, त्या उत्पत्ती संदर्भात अनेक भाषाशास्त्रज्ञांनी मांडलेल्या मतांचा पुन्हा आता काही सिद्धांत नियम झालेले आहे. उत्पत्ती कोणी म्हणजे याच्यामध्ये नेहमी मतभिन्नता झाली आहे की भाषा कुठून निर्माण झाली. समाज निर्मिती त्याच्यावरही खोडलेल्या गेलेल्या आहे, राजा निर्मिती ते पण नाही किंवा ईश्वर निर्मिती ते पण नाही. तर मग प्रत्येक विचारवंतांनी आता आपले काही भाषाशास्त्रज्ञांनी आपले उत्पत्तीविषयी काही सिद्धांत पण मांडले. तर ती आता आपण खालीलप्रमाणे घेऊ. एक आहे भाषा उपपत्तीच्या म्हणजे उत्पत्तीचा सिद्धांत, आणि हे सगळे व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहे कारण हे पेपरला येतात. इंगित सिद्धांत कोणी मांडलेला आहे, कधी कधी त्यातले एखादा सिद्धांत लाईन पण देतात, ओळ पण देतात आणि हे कोणत्या भाषाशास्त्रज्ञाचं वाक्य आहे वगैरे असं येतं. ठीक आहे,
तर त्याच्यामुळे हा वाला भाग व्यवस्थित लक्षात ठेवायचा. जोड्या लावामध्ये सुद्धा येतात हे सगळे सिद्धांत. पॉलिनेशियन भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर राय यांनी या सिद्धांताची मांडणी केली. आता हा भाषाशास्त्रज्ञ कुठला आहे? पॉलिनेशियन. ठीक आहे, हा कुठला भाषाशास्त्रज्ञ आहे? पॉलिनेशियन. असा पण प्रश्न येतो प्रत्येक वेळेला, जोड्या लावा वगैरे येतात, तर कधी कधी अशातला पण येऊ शकतात की डॉक्टर राय हा कुठला भाषातज्ञ आहे? तर हा पॉलिनेशियन इथला भाषातज्ञ आहे. ठीक आहे, या सिद्धांताची मांडणी केली आहे. तर डॉर्विन याने 6 असंबद्ध भाषांच्या तुलनात्मक अध्ययनावरून या सिद्धांताचा पुरस्कार केलेला आहे. तर रिचर्ड याने सन 1930 मध्ये ह्युमन स्पीच या आपल्या ग्रंथात इंगित सिद्धांताचा पाठपुरावा केलाय. बघा, आता याच्यातून प्रश्न तयार होतो की इंगित सिद्धांताचा पाठपुरावा डॉक्टर राय यांनी कुठल्या ग्रंथात केलेला आहे? तर रिचर्ड याने कोणत्या 1930 मध्ये ह्युमन स्पीच या ग्रंथात केलेलं. ठीक आहे, आइसलँडच्या अलेक्झांडर या जोहान्सन यानेही या सिद्धांताला पाठिंबा दिला. या सिद्धांतात भाषेच्या विकासाच्या 4 अवस्था मानल्या आहेत. पहिला आहे भय, क्रोध, दुःख, आनंद, तहान, भूक, विषय वासना इत्यादीची अभिव्यक्ती प्रारंभीच्या मनुष्य विशिष्ट ध्वनीचा संकेत करून साधित असे. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेत माणसाने सृष्टीतील अचेतन वस्तूच्या ध्वनीचे अनुकरण केले. त्यानंतर तिसऱ्या अवस्थेत मानवाने आपल्या अंगाच्या हावभाव यांच्या संकेतांनी कार्य साधले. नंतर चौथ्या अवस्थेत माणसाने आपल्या मानसिक विकासाच्या संदर्भात अनेक सूक्ष्म भावदर्शक शब्दांची निर्मिती केली. पहिले काय केलं की ध्वनी संकेत, राग, लोभ, की नाही, भूक, विषय वासना याबद्दल सुरुवात झाली ती अवस्था पहिले. दुसरी आहे अचेतन वस्तूंच्या ध्वनीचे अनुकरण. तिसऱ्याच्या आपले हावभावानुसार संकेताचे कार्य. आणि त्यानंतर आहे मानसिक विकासाच्या संदर्भात म्हणजे सूक्ष्म भावदर्शक शब्दांची निर्मिती. तर अशा अवस्थेत स्वर, व्यंजने त्यांची विविध सार्थ जुळवाजुळव करून संकेतांना अर्थ प्राप्त झाला. आपण म्हटलं तर की आपल्या तोंडातून जे मूल ध्वनी निघतात त्यावरून वर्ण तयार होत असतात है ना, मग ते अक्षर, स्वर, व्यंजन असं तयार होतं. मग अर्थ प्राप्त झाला असे मानले जाते. रच्या उच्चारणात चपळाईने असल्याने र ने सुरू होणारे शब्द गतिमान, तर म ने सूचित होणारे शब्द बंद करणे, चूप होणे किंवा क्रिया दर्शवितात. तर मुखावरचे हावभाव, हातवारे व यांना प्राप्त होणारे अर्थ यावरच हा सिद्धांत आधारित आहे. तसेच मुखावाटे उच्चारली जाणारी ध्वनी परंपरा हीच भाषेच्या मूलस्थानी असल्याचे या सिद्धांतातून जाणवते. आता या सिद्धांतातून काय जाणवल्या गेलेले की मुखावाटे उच्चारली जाणारी ध्वनी परंपरा हीच भाषेच्या मूलस्थानी असल्याचे दिसून येते. आता इंगित सिद्धांताचं महत्वाचं काय आहे की इंगित सिद्धांतामध्ये आपल्या तोंडातून जे ध्वनी निघतात किंवा हावभावावरून स्वर व्यंजन तयार झालेली. ठीक आहे, आणि याच्यावरूनच या स्वर व्यंजनावरूनच त्यांनी संकेतावरून मग ते शब्द चूप राहायचं की बोलायचं, गतिमान करायचं, यांनी हा स्वर व्यंजनावरून ठरवलेलं आहे. म्हणून त्यांना इंगित सिद्धांत असं म्हणतात. डॉक्टर राय यांनी इंगित सिद्धांत या हावभावावरून त्यांनी सूचित केलंय किंवा आपले अचेतन वस्तूंचं ध्वनीचं अनुकरण, हावभावांचा संकेत यावरून त्यांनी या उत्पत्ती म्हणजे हा सिद्धांत त्यांनी निर्माण केलेला आहे. आता मुखाभिनय सिद्धांत. हावभाव, मुखाभिनय म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव. हावभाव भाषेचा अर्थपणा लक्षात आल्यानंतर माणसाचे हात व डोळे व इतर साधने तयार करण्यात गुंतले तेव्हा जीभ, तोंड यांचा उपयोग मानवाने अभिव्यक्तीसाठी केलेला असावा. नाका तोंडातून कोंडलेली हवा बाहेर सोडताना ज्या हालचाली होतात त्यातून ध्वनी बाहेर पडतात. त्या ध्वनीचा उपयोग करून मानवाने भाषा निर्माण केली असावी असा सिद्धांत सर रिचर्ड पॅगेट यांनी मांडला. मुखाभिनय हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सर रिचर्ड पॅगेट यांनी मांडलेला आहे. या सिद्धांताला मुखाभिनय सिद्धांत असे म्हणतात. यात मौखिक अभिनयाने ओरडून आपले मनोगत अधिक चांगले व्यक्त करता येते. हे मानवाला कळताच त्याला आपले हातपाय
इतर कामासाठी वापरता येऊ लागले. तर ध्वनीचा वापर वाढत गेल्याने हावभावांची जागा ध्वनींनी घेतली आणि मानवी मुखावाटे पडलेल्या वेगवेगळ्या ध्वनींच्या माध्यमातून भाषा निर्माण झाली, असं या सिद्धांताचा अर्थ आहे. म्हणजे हावभावानुसार ही भाषा निर्माण झाली, मग हावभावानुसार ध्वनी सुद्धा मग एक एक निर्माण होऊ लागली. आता अनुकरण सिद्धांत. अनुकरण सिद्धांतला बो थेरी असं म्हणतात. तर अनुकरण प्रवृत्तीतून भाषेची उत्पत्ती झाली, म्हणजे दुसरा व्यक्ती जे करतात त्याचंच अनुकरण करणं. ठीक आहे. तर अनुकरण सिद्धांत कोणी मांडलेला आहे? डॉक्टर गायगर यांनी मांडलेला आहे. तर मनुष्याचा स्वभावच हा अनुकरण प्रिय आहे अशी असून ती त्याची सहज प्रवृत्ती आहे ना. आपण एकमेकांचं अनुकरण करतो. तो समोरचा जसा हावभाव करतो तसंच आपण हावभाव करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एकमेकांचं अनुकरण करतो. तर हे अनुकरण त्याने आपल्या आसपासच्या ध्वनींचे केले, जसं कुत्रा आहे, मांजर आहे, कावळा आहे इत्यादी प्राण्यांचे ध्वनीचे अनुकरण करून त्यांना नावे देण्याची प्रवृत्ती आपण लहान मुलांच्या मागे पाहतो. आपण लहान मुलांचं बरेचदा आपल्याला चिमणी चिवचिव करते, कावळा कुत्रा भो भो करतो, कावळा काव काव करतो है ना. आपण त्यांना ध्वनीवरून सांगत असतो. मांजर कशी करते ती म्याव म्याव करते, आणि लहान मुलांना पण बोलता येत नाही तेव्हा तो असं म्याव म्याव भो भो असे शब्द काढत असतो, म्हणजे अनुकरणातून. समजा एखादा कुत्रा पण भुकत असला भो भो, तर तो मुलगा लगेच त्या अनुकरणातून शिकतो की तो कुत्रा कसा करतो, तो भो भो करतो है ना. तर अशा प्रकारे म्हणजेच या मानवाच्या मुखातून बाहेर पडणारे ध्वनीच त्यांची नावे ठरतात. टरकन फाडणे, मुसमुसणे, रिमझिम पाऊस पडणे, ताडकन मारणे इत्यादी क्रियावाचक शब्दांचे अनुकरण ही महत्वाचे असते. सर्प, फटफटी, धबधबा, किलकिटाट, कचकच इत्यादी भाववाचक शब्दातील ध्वनींचे अनुकरण लक्षात येण्यासारखे आहे. तर भोवतालच्या सृष्टीत जड चेतन वस्तूंचे जे नाना प्रकारचे आवाज होतात त्यांच्या अनुकरणातून भाषेची निर्मिती झाली, असा या सिद्धांताचा मुख्य अर्थ आहे. काय या सिद्धांताचा मुख्य अर्थ? भोवतालच्या सृष्टीत जड चेतन वस्तूंचे जे नाना प्रकारचे आवाज होतात त्या अनुकरणातून भाषेची निर्मिती झाली, असं कोणत्या सिद्धांताचा अर्थ आहे? तर कुठल्या सिद्धांताचा अर्थ आहे? हा अनुकरण सिद्धांताचा अर्थ आहे. अशा प्रत्येक याच्यातले अशी छोटे छोटे वाक्य काढून ठेवायचे, म्हणजे तुमचे बरेच प्रश्न तयार होतात. ठीक आहे. असा या सिद्धांताचा मुख्य अर्थ आहे. तर कुत्र्याची भो भो म्हणजे बो बो असे ओरडणे पाहून मॅक्स मुलरने या सिद्धांताची चेष्टा बो बो थेरी अशी केलेली आहे. यास्काचार्यानेही पक्षीनामे ध्वनीच्या अनुकरणात पडलेली असल्याचे म्हटले आहे. आता कोकी पक्ष्याचे नाव कुकू ध्वनीवरून पडले, परंतु अनुकरण सिद्धांत वरकरणी बरोबर वाटला नाही, तर तो काही अभ्यासकांना पटण्यासारखा नाही. काही जणांनी आक्षेप घेतला की प्रत्येक वेळेला अनुकरणातूनच ध्वनी निर्माण होत नाही, काही थोड्या प्रमाणात प्राण्यांची नावे त्यांच्या ध्वनीनुसार पडलेली असतील, पण कित्येक प्राण्यांची नावे त्यांच्या ध्वनीनुसार पडलेली नाहीत. जसं मराठीत बेडूक आहे, हिंदीत मेंढक आहे, इंग्रजीत फ्रॉग, जर्मन मध्ये फ्रॉस्ट, तर संस्कृत मध्ये दरदूर अशी वेगवेगळी नावं का? जर त्यांनी आक्षेप घेतलाय की जर प्रत्येक वेळेला अनुकरणातूनच जर प्राण्यांना नावं पडत असेल तर मग बेडकाला का नाही है ना. तर मग बेडकाला मग हिंदीमध्ये वेगळं, इंग्रजीमध्ये वेगळं, जर्मनमध्ये वेगळं है ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर अनुकरणातून नाव पडले असेल तर सगळ्यांनाच तशी नावं आली असतील, म्हणजे सगळ्यांची सारखी नावं आली असतील, म्हणून याला सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. त्यानंतर आहे रणन सिद्धांत. आता रणन सिद्धांत म्हणजे डिंगडॉंग थेरी. कधी कधी हे नाव खूप कमी येतं, रणन सिद्धांत, त्यालाच डिंगडॉंग थेरी असं म्हणतात. पेपरला, बऱ्याच पेपरला रणन सिद्धांत ऐवजी डिंगडॉंग थेरी आलेली आहे. ठीक आहे, डिंगडॉंग सिद्धांत. तर लक्षात ठेवायचं की डिंगडॉंग सिद्धांत म्हणजेच रणन सिद्धांत. ठीक आहे, भरपूरदा आलेला आहे असं की डिंगडॉंग थेरीच आलेली आहे, डिंगडॉंग सिद्धांत, तर त्याला रणन सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे त्यावेळेस कन्फ्युज व्हायचं नाही की रणन सिद्धांत म्हणजेच डिंगडॉंग थेरी आहे. तर रणन सिद्धांताचा निर्देश प्रथम प्लेटो यांनी केलेला आहे. तर या सिद्धांताची विकाराने मांडणी मॅक्स मुलर यांनी केलेली आहे. तर अनुकरण सिद्धांताची चेष्टा करताना
मॅक्स मुलर म्हणतो की जगातील प्रत्येक वस्तूला एक स्वतंत्र असा ध्वनी असतो. त्या वस्तुवाचक शब्दालाही एक प्रकारचा नाद प्राप्त होतो. वस्तुवाचक शब्द व त्याचा नाद यात एक प्रकारचा नैसर्गिक असा रहस्यात्मक संबंध असतो असे म्हणून त्यांनी या विशिष्ट ध्वनीच्या संबंधावर सिद्धांतांची उभारणी केलेली आहे. त्यांनी त्या अनुकरण सिद्धांतावर थोडासा आक्षेप घेतला आणि त्या सिद्धांतावर ही यांनी डिंगडोंग थेअरी हा सिद्धांताची उभारणी केली आहे. या सिद्धांताला वस्तुदानानुकरण सिद्धांत असेही म्हणतात. आता बघा, डिंगडोंग थेअरीला तीन नावं, वस्तुदानानुकरण सिद्धांत असं म्हणतात, रणन सिद्धांत आणि डिंगडोंग थेअरी. ठीक आहे. ते एखाद्या हातोड्याने लाकडावर, भांड्यावर, विटेवर दगडाचा प्रहार केल्यावर ऐकून येणाऱ्या ध्वनीवरून ती वस्तू कोणती ते समजते, किंवा एखादी वस्तू हातातून जमिनीवर पडल्यानंतर ती वस्तू कोणती ते समजते ना. प्लास्टिकची वस्तू पडली तर आवाजावरून आपल्याला कळेल, काचेची वस्तू पडली तर आपल्याला काचेची वस्तू पडली आहे हे आपल्याला त्यांच्या आवाजानुसार कळल्या जातं. तर अनुकरण सिद्धांत व डिंगडोंग थेअरी या दोहोंमध्ये फारसा फरक नाही, ज्यामध्ये आपल्याला आवाजावरून आणि ते अनुकरण सिद्धांत म्हणजे अनुकरणाच्या म्हणजे त्यांच्या ध्वनीवरून. तर एक सजीव सचेतन प्राण्याचा ध्वनी व दुसरा निर्जीव अचेतन पदार्थांचा प्रतिध्वनी, दोहोतही प्रतिध्वनींचा संबंध आहे. परंतु मॅक्स मुलरचा हा सिद्धांत अनेकांना मान्य नाही. अनेक ध्वनीचा व अर्थाचा संबंध जाणण्याची प्रारंभिक माणसाची शक्ती शास्त्रज्ञांना मान्य नाही. म्हणजे वस्तुदर्शक शब्द आणि त्यांचा नाद यातील संबंध हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध होत नाही. तर मॅक्स मुलरने स्वतः हा सिद्धांत सोडून दिलेला आहे. म्हणजे त्यांनी ध्वनीवरून संबंध दिलाय की हा डिंगडोंग थेअरी आहे, रणन सिद्धांत किंवा वस्तुदानानुकरण, म्हणजे जसा वस्तूचा आवाज पडतो तसं त्याचे ध्वनी निघतात. पण हे सुद्धा कुणाला मान्य नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भावनाभिव्यक्ती सिद्धांत, पू सिद्धांत असं म्हटलंय त्याला. तर प्रारंभ काळात मनुष्य हा भावना प्रधान होता. त्यामुळे मानवामध्ये निर्माण होणारे दुःख, सुख, आशा, निराशा, तिरस्कार, पसंती, विस्मय, घृणा इत्यादी विकार भावनांच्या स्पष्टीकरणासाठी मानवाने जे भावनात्मक उद्गार काढले असतील त्यातून भाषा निर्माण झाली असे कॅडलिक या भाषाशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. उदाहरणार्थ हाय, आहा हा, अग आई ग, ओहो छट, अबब, अरे, ची, यू, उष या उद्गारवाचक नाना प्रकारच्या भावना व्यक्त होतात. या उद्गारातून भाषा उदयाला आली याला पू थेअरी असे म्हणतात. म्हणजेच भाववाचक, आपल्या मुखातून जे उद्गारवाचक शब्द निघतात त्यालाच भाववाचक शब्द असे म्हणतात. त्यालाच पू थेअरी असे म्हणतात. परंतु हाही सिद्धांत न पटणार, कारण भाववाचक उद्गारातून भाषा जन्माला आली असेल तर प्रत्येक भाषेत असे शब्द समान असले पाहिजे. तर प्रत्येक भाषा असे वेगवेगळे दिसतात. तसेच भावना व्यतिरेकात कोणताही शब्द बाहेर पडत नाही. तेव्हा अशा अवस्थेत भाषेची निर्मिती कशी होणार हा प्रश्न उरतोच. म्हणजे फक्त भाववाचक शब्दांची भर भाषेत पडलेली आहे. ठीक आहे. हा भावनाभिव्यक्ती सिद्धांत कॅडलिक या भाषाशास्त्रज्ञाने काढलेला आहे. प्रत्येकावर समीक्षा केलेल्या आक्षेप केलेला आहे. आता श्रम परिहार सिद्धांत, यो म्हणजे प्रारंभ काळात मनुष्य श्रमाची कामे करीत होता. तर कोणतेही श्रमाचे किंवा कष्टाचे काम करताना श्वासाची गती वाढून स्वरयंत्राचे आकुंचन प्रसरण जलद होऊन कंपन वाढते. अशा वेळी मानवाच्या मुखातून काही ध्वनी आपोआप पडतात. उदाहरणार्थ स्त्रिया कपडे धुताना हुश्श हुश्श असा आवाज काढतात. मोठा दगड उचलताना, गुऱ्हाळातील चरक हाताने फिरवताना, शेतातील धान्य काढताना, दळण दळताना मानवाच्या मुखातून वेगवेगळे ध्वनी बाहेर पडल्यास श्रम जाणवत नाही. किंवा सुरुवातीला पहिले श्रम करताना काही गाणी पण गायची, म्हणजे त्याच्यातून आपण काही श्रम करता हे जाणवत नाही. तर प्रारंभीच्या काळात माणसाने अशा कष्टमय वातावरणात सामूहिक रीतीने काम करताना परिश्रम जाणवू नये म्हणून गाणी गायली असावीत व त्यातून भाषा निर्माण झाली असा सिद्धांत लुडविग्नास या भाषाशास्त्रज्ञाने काढला. श्रमपरिहार सिद्धांत कोणी काढला आहे? लुडविग्नास. जोड्या लावायला येतात नाहीतर एका वाक्यात येतात.
शेतात काम करताना शेतकरी बलहरी गीत गातात. डोक्यावर भाज्यांचे ओझे घेऊन चालणाऱ्या स्त्रिया रामाच्या ग बागेमंदी बागेमंदी सारखे गाणे गातात. तर प्राथमिक अवस्थेतील मनुष्य समूहाने राहत होता. त्या समूहाबरोबरच श्रम परिहारार्थ त्याने गाणी गायली व त्यातूनच भाषा जन्माला आली. हेव यो हेव हिव या शब्दांचे यो हे यो असा ध्वनी काढतात. यावरून या सिद्धांतात यो ही यो हे नाव पडले आहे. कधी कधी इंग्रजी पण शब्द देतात आणि हा सिद्धांत कोणता आहे असं विचारतात. तर भावनाभिव्यक्ती सिद्धांतावर जे आक्षेप आले तेच आक्षेप या सिद्धांताला सुद्धा लागू पडतात. म्हणजे श्रम परिहार करताना जे शब्द बाहेर पडतात त्यातूनच भाषा जन्माला आली असे म्हणता येत नाही. तर गाण्याने श्रम परिहार होत असला तरी भाषा जन्माला येणे एवढे सामर्थ्य यात नाही. काही वेळा असे शब्द निरर्थकही असू शकतात. आता प्रेम गाणमूलक सिद्धांत, सिंग सॉन्ग थेअरी, हे पण बऱ्याचदा पेपरला आलेले आहे. तर भाषेची उत्पत्ती प्रेममूलक आहे हा सिद्धांत जेस्परन यांनी मांडलेला आहे. असे येतं भाषेची उत्पत्ती प्रेममूलक आहे असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हा सिद्धांत जेस्परन याने मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत कोणता आहे? प्रेमगानमूलक सिद्धांत आहे. तर स्त्री पुरुषात एकमेकांवर प्रेम करणे ही सहज प्रवृत्ती आहे. तर प्रेम करीत असताना स्त्री पुरुष एकमेकांभोवती फेर धरतात, नाचतात, बागडतात, एकमेकांना खुश करण्यालाही गाणे गुणगुणतात. तर प्रेममूलक अशा गाण्यातून भाषेचा जन्म झाला. तर कोणत्याही समाजाच्या भाषेचे आद्य रूप पद्यमय असते. तर भाषेचे रूप स्वरूप गान हे प्रेमामुळे झाले आणि प्रेम करणे ही मानवाची उपजत वृत्ती आहे. तर प्रेमयुक्त गान हे भाषेचे मूळ कारण आहे असे जेस्परन म्हणतो. म्हणून त्याने प्रेमगानमूलक सिद्धांत काढलेला आहे. तर परंतु या सिद्धांताची सार्थकता पसरविण्यासाठी भाषेचे मूळ रूप गद्य की पद्य याचा उलगडा होणे महत्वाचे आहे. तर तसेच प्रेम करीत असताना अनेक रूपात होऊ शकते. त्यामुळे प्रेमाचा व्यक्त करण्याचा अधिक व्यापक अर्थ घेणे शक्य आहे. तर गाणे गुणगुणणे तर भाषेला कसा आकार देऊ शकतो हे स्पष्ट होत नाही. म्हणून संगीताचा प्रेमाशी संबंध असल्याने सिंग सॉन्ग म्युझिकल थेअरी असेही नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे आपण सिद्धांतावर आक्षेप आलेला आहे. आता संपर्क सिद्धांत म्हणजे कॉन्टॅक्ट थेअरी. मनुष्य हा संभाषणीय असल्याने एकमेकांशी संपर्क साधतो आणि एकमेकांशी संपर्क साधताना भाषा हे साधन असतं, माध्यम असतं. तर मिळून मिसळून राहण्याची त्याची वृत्ती आहे. त्यामुळे मानव व संघटित होऊन समाजाची निर्मिती झाली. आपल्या अनेक गरजा भागविण्यासाठी समाजातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येत होता. यासाठी स्पर्श, शारीरिक हावभावांबरोबरच मौखिक ध्वनींचा वापर केला जात असे. संपर्काचे प्रमाण वाढत गेले तसेच संपर्काचे माध्यम ध्वनीही विकसित होत गेले व त्यातून भाषा निर्माण झाली असा सिद्धांत जी रेवेज यांनी मांडला आहे. संपर्क सिद्धांत कोणत्या भाषाशास्त्रज्ञांनी मांडला आहे? जी रेवेज या भाषाशास्त्रज्ञांनी मांडलाय. तर मनुष्याच्या परस्पर संबंध जोडण्याच्या भावनेतून भाषा जन्मली असे रेवेज यांचे म्हणणे आहे. तर संपर्काचा आधार भावनात्मक असला तरी त्याला पुढे बौद्धिक स्तर लाभला. ध्वनी विकासास वैचारिक अधिष्ठान मिळताच भाषेचा विकास झालेला दिसून येतो. आंबा शब्द उच्चारला तरी मला आंबा हवा असा वाक्यार्थ प्राप्त होतो. त्यामुळे आज्ञार्थी, नामार्थी शब्द व नंतर वाक्यरचना असा भाषेचा विकास झाला. तर मानव व सचेतन प्राण्यांच्या मध्ये संपर्काला महत्व दिले आहे. पण मनुष्य ध्वनीचा उपयोग केव्हा करू लागला, भाषा अस्तित्वात आली याचे स्पष्टीकरण मिळत नाही. नंतर आहे क्रीडा भक्ती सिद्धांत, प्ले वे थेअरी. क्रीडा म्हणजे खेळ. तर लहान मुलांच्या हालचालींकडे आपण बारकाईने लक्ष दिल्यास असे दिसून येते की त्याच्यामध्ये क्रीडाशक्ती म्हणजे अतिरिक्त शक्ती, सुपरफ्लोज एनर्जी असते. या अतिरिक्त शक्तीमुळे लहान मूल सतत पाय हलवणे, तोंडाची बडबड करणे, लहान मूल शरीराच्या नानाविध हालचाली